हाय गाईस, दिस इज नेक्स्ट डे ऑफ आवर इंडस्ट्री व्हिजिट. आता आम्ही चालले, सकाळी उठले कारण रात्री एनर्जी पूर्ण डाऊन झाली त्यामुळे उठले. आता नाश्त्याला चालले डायरेक्ट. सर म्हणलं की पहिला नाश्ता करून घ्या, मग नंतर तुम्ही आवरत बसा. आम्हाला तसं तर 9ला निघायचं होतं, आता वाजल्या 9:15. अजून माझ्याने अथऱ्याची आंघोळ नाही आहे. व्यंकटेश आणि सौरानं आंघोळ करून घेतल्या. आता नाश्त्याला बोलवल्यात, नाश्ता करणार. बघा इडली वडा काय म्हणतात. तू काय मोठं बोलव हे आहे रे, इडली वडा. काल बोलला ते इडली वडा. होय काय? ए बंद आहे. वाशाला इडली वडा आहे. चलो या बघा, हवऱ्या पोरी बघा, यायचं वाट बघत नाही, त्यांनी डायरेक्ट घेतलं. असा काय नाश्ता आहे. चलो मी चापी झाली रे. इडली चांगली होती, वडा चांगला होता. फक्त इडली वडावर इडली सांबारबरोबर चांगली लागालती आणि वडा चटणीबरोबर चांगला लागला, एवढाच डिफरन्स. नाही, मला सांबार बरोबर आवडला. इडली बरोबर सांबार चांगला लागतं आणि चटणीबरोबर वडा भारी लागला. सांबार चांगलंच होती रे. सांबार चांगलंच होतं, मान्य आहे की. खरं सांगालो मी, कॉम्बिनेशन चांगलं दोघांपैकी. अरे कहना क्या चाहते हो? चलो आता बारला काय करा. मी आणि आत्रे आंघोळ करायचं राहिले, जाऊन आता आंघोळ करणार. कधी मी चहा पित नाही ना, चहा हो. पित. असं मी झाडाच्या ढोपातनं चाललोय बघा. हे मॅनेजमेंट काय चांगलं नाही आहे कॉलेजचं. हे पैसे बी आमच्याकडनंच घेणार, वेटिंग बी आम्हीच करणार. हे काय बरोबर नाही. चालत पण आम्ही जाणार म्हणजे. होय, गाडीत बी आम्हीच बसणार, बघणार बी आम्हीच, पैसे बी आम्हीच देणार. ह्यांनी काय करणार हे? आम्ही आले इथं काय तर बघायला, शिवाजी महाराजांचं काय तर मूर्ती आहे. शिवस्मारक संग्रहालय बघायला आलं आम्ही. बघा काय आहे, JNPT पोर्ट दाखवणार होते. पोर्टचा काय विषय कळण झालं काय आले. पण आपल्याला पोर्ट दाखवणार होतं, हे कुठं आणल्यात? ही कुठं आणल्यात बघून आला, हायवेला आणल्यात. काय पुतळा ओके. त्याच्यानंतर पुन्हा एकदा नवीन नाव चेंज झालं, JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट. पुन्हा एकदा नवीन नाव चेंज पडले 6 महिन्यापूर्वी, JNPA, जसं प्रोग्रेसिव्ह सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड हायवे बिल्डर्स. ओके. अँड ऑल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या JNPA ने उचललेल्या आहेत. परंतु याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना आयडियाज अलिबाग रेवदंडा पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी या शिवस्मारकची उंची अराऊंड, शिवाजी महाराजांची उंची 19 फूट आहे आणि समर्थ रामदास स्वामींची उंची 15 फूट ठेवल्या. आणि ती मणी जी आहे त्यांच्या हातात जी माळ आहे ते टोटल 108 मणी असतात. तर यात 83 मणी आहेत आणि एक मणी 1.5 किलोचा एक मणी आहे. आणि टोटल मूर्तीची वजन 5000 किलो एवढं आहे. जस्ट इमॅजिन, 5000 किलो आणून ठेवल्यात. आणि पंचधातूची मूर्ती आहे कारण इकडं सालटी वातावरण असल्यामुळं म्हणजे लॉंग टाईमसाठी पंचधातू वापरतात. एकदम मस्त मोठी आहे मूर्ती, 19 फूट. सगळा मोठा पोर्ट आहे. याच्यापेक्षा मोठं पोर्ट कुठं तर व्हायला आहे म्हणते. 16,500 एकर काय काय म्हणते काय म्हणते. मस्त मोठे, खूप छान माहिती सांगाल ते. साने पास की किती फोटो काढतात. आतमध्ये चला, मी तुम्हाला देतो पास. श्रेयांश काय म्हणते? हाय हाय हॅलो. कसं गारगार वाटायला लागले आता. India, a place where handle over 1 million DEUs. From its transfer.
पाहिल्या ना? हो. सगळ्यांना कळालं काय आहे? तर आपल्या सगळ्यांना एक फोटो काढायचा. ओके, जो मगाशी मी आपल्याला सांगितलं की जेन पेजच्या इंस्टाग्राम फेसबुकला अपलोड होतो. पण मोठा आहे, पण वेळ आपल्याला फार कमी आहे. आपण सेकंड मराठा पाहूया, ज्याने हे हिंद व स्वराज्याची रिस्पॉन्सिबिलिटी आली, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. चलो, इट्स टाइम टू लीव. बसमध्ये आता शिजणार आहे आत्र्या. बसमध्ये शिजायचं आपण. काय व्हायचं, कबाब व्हायचं काय तंदुरी व्हायचं? तंदुरी व्हायचं. चला आता. आम्ही आले आता पोर्ट बघायला. एवढ्या भयानक ऊन आहे सांगतो तुम्हाला. वाईट ऊन आहे, वाईट. दुसरी काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्या उन्हात आणल्यात, मला काय बघायची इच्छाच नाही. सायले. वाईट ऊन आहे, वाईट घाम असलं, गळा लागले. आयुष्यात कधी एवढं घाम आलं आणि आमच्या इचलकरंजीत बता पाऊस पडाला. I miss it. मला वाटायला आपण बनवते जाय. आपण जाईल तिकडे सगळं. अरे रे, इकडे जातो मी. तर चालल्या सगळी बघायला. सगळी जीवाच्या आकांक्षावर बघायला चालल्यात. कुणाच्या अंगात जीव तर नाही बघायला. बघ तुझ्या अंगात जीव आहे पोर्ट बघायचा. भूक लागल्या, भूक. हे आमच्या मॅडम पूर्ण पॅक झाल्यात. मॅडम टॅन पडतील म्हणून. हे वैतागलेला जेवायला. पोर्ट बघून झाले पूर्णपणे आणि आता चालले. आता आम्ही परत गाडीकडे. आता आम्ही जाणार आहे RBIच्या म्युझियम बघायला जाणार आहे आम्ही. तिथनं मी तर गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे. हे भगवान, पुण्यात आम्ही शिजाले म्हणजे माहिती चांगलं सांगाल तर सोड नाही म्हणत नाही. खरं त्यांना पण ऊन लागाल तर आम्हाला पण ऊन लागाल तर त्यामुळे कोणाचा असं इंटरेस्टच नव्हता जास्त ऐकायचा. खरं वारंमुळे जरा बरं वाटाल तर कंटिन्यू. जरा बरं वाटलं खरं. हां, उन्हामुळं आम्हाला जरा त्रास झाला. उन्हामुळे आम्हाला जरा त्रास झाला. त्यामुळे आम्ही जरा संपले आता. जरा गाडीत जाऊन जरा एसीची गाडी. अहो आजूबाजूला कुठलं हॉटेल नाही, काय नाही. पाणी प्यायला नाही. पाणी आहे का खारं आहे काय पाहिजे? सध्या तर घामच यायला लागला. आम्ही आलेलो आहे आता सध्या टाऊनमध्ये आले आम्ही प्रॉपर मुंबई सिटीमध्ये. इंडिया गेट ते बघायला. मी आता शर्ट्स घातला आहे, खाली शॉर्ट्स घातले, त्यामुळे आता एकदम कम्फर्टेबल वाटलं मला. आता सगळे आमची गेल्यात त्या पलीकडच्या बाजूला आहेत. आम्ही कपडे चेंज करायचं म्हणून या साईडला आलतं. आणि काय घ्यायला असं चष्मा गॉगल घालू रे. चांगली दिसायला सांग. दिसतोय बी तो पुढे. दिसायला का चांगला? दिसायला. आम्ही आले आहे टाऊनमध्ये सध्या तरी. अथरानं गॉगल घेतला मस्तपैकी. आता हां, इथनं इंडिया गेट दिसतो. इंडिया गेटच्या करेक्ट समोर. आता कालपासून आज आम्हाला फेअरला टाईम मिळाला आहे थोडा वेळ. ते पण थोडा वेळच आहे. 5, 7, 8पर्यंत फिरून आम्ही. आणि गेटवे ऑफ इंडियाचं काम चालू आहे सध्या तरी. मग या सगळ्या आमच्या मैत्रिणी, सगळ्या फायली. बाकीचे दोघं कुठे गेली आहे? ते आत गेले होते. वैतागलेले मेंबर आहेत. पुढे बघ. अरे फोकस कर पुढे. HOD बरोबर. पुढे बघ. हां, आमचे दोन मेंबर पुढे HOD सर बरोबर. झालेलं आहे सगळं.
काय घालायचं फोटोग्राफी ते काढल्यात ह्या दोघी तर नुसता फोटो 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 ए फोटो तोंड दाखव तोंड दाखव. इथं सगळे फाटके जीन्स म्हणजे सानीच्या मित्रमैत्रिणी दिसायला फाटके जीन्स आता मी काय सगळे पंप केलेले कट करायचं. सानी एकटीनं नाही म्हणलं तर 50 ते 100 फोटो काढले एकटी पोरगीचं फोटो. आता एक पोज असा आणि मी 5 ते 6 फक्त. हा 5 ते 6 बस. फोटो मला इंटरेस्ट आमच्या ग्रुपमधल्या प्रत्येक पोरगीचा ऑन अँड ॲव्हरेज ह्या 3 दिवसा उद्याचं पण आहे 3 दिवसाचा फोटो नाही प्रत्येकी 150 ते 200 फोटो एकटेच आहेत फिक्स ऑन अँड माझं ॲव्हरेज. नाही आहेत माझं आजचे जास्त आहेत. वेद्या ही एक आहे बघा त्यात आमची हिचं तर लई येईल. थांब की सध्या जरा ब्लॉक करायला. माझं नाही आहेत. हा, मॅडम सायलीचं नाही. माझं आजचं फक्त जास्त आहे. हो ब्लॉक करू व्यंग्याने यात्रा कुठं आहेत? घेऊया कुल्फी काय तर घेऊया की खायला भूक लागला रे. मी आले मरीन ड्राईव्हला. कॅमेरा बॅटरी संपल्यामुळं कॅमेरा घरात रूम भेगाच ठेवली बसमध्येच ठेवली. एनर्जी लेवल डाऊन आहे खायला कायच नाही आली. आता एक 10-15 मिनिटं झालं आले तर सर परत बोलवल्यात जायचं मग चालले परत गाडी बोलायला. तर मस्त आहे ॲटमॉस्फिअर वगैरे एकदम खतरनाक. फक्त वारं गरम आहे एवढंच बाकी काय विषय नाही. सत्ता बाकी झाले व्यंकटेश घरला जायचं 2 दिवसात मुझे अपने घर जाना है. आफ्टर 2 years मी इथं आलेलो आहे. इथंच फिरत होतो लंका लागली माझी. 2 वर्षात धाडस करून आलोय मी. पायवर कर एक पायवर कर. अरे कर की एक पाय. अरे मोबाईल ठेवता वाक कर. मला पप्पी घे पप्पी काय शूटिंग ऐका ना मग